प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो आजच्या दिवसासाठी की प्रभूने आज आपल्याला जिवंत ठेवले. आणि आज आपण जे वचन पाहणार आहोत ते वचन म्हणजे त्या वचनाचं टायटल असं आहे की पुन्हा प्रयत्न करणं, पुन्हा एकदा प्रयत्न करणं. आणि प्रभूची स्तुती असो. आणि आपण हे वाचणार आहोत लुक्कूर शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय 5 आणि 6 वचन आपण वाचणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे पेत्राचं उदाहरण आहे या ठिकाणी. लुक्कूर शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि 5 आणि 6 मी वाचते. तेव्हा शिमोनाने त्याला उत्तर देऊन म्हटले, हे गुरु, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी तुझ्या शब्दावरून मी खाली जाळी सोडतो. मग तसे केल्यावर त्यांनी माशाचा मोठा घोळका जाळ्यात ओढून घेतला व त्याची जाळी फाटू लागली. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्तानी पेत्राचे नाव वचन सांगण्यासाठी वापरली किंवा वचन सांगण्यासाठी त्यांनी त्याच्या नावेचा उपयोग केला. आणि वचन सांगितल्यानंतर प्रभू येशू पेत्राला म्हटलं की जरा खोल नाव घेऊन चल. आणि तो म्हटला, प्रभू येशू म्हटला आपली जाळी खाली टाक. आणि पेत्र तेव्हा सांगत आहे की प्रभू सारी रात्र आम्ही कष्ट केले, सारी रात्र आम्ही जाळी टाकून बसलो, पण एकही मासा आम्हाला मिळाला नाही. आणि त्याचं पेत्राचं सांगणं कसं असू शकतं तुम्ही अनुभव करू शकता की जर खूप प्रयत्न केला आणि काहीच हाताला नाही, थोडंफार आला तरी माणूस समाधानी राहू शकतो की ॲटलिस्ट काहीतरी आम्हाला मिळालं त्याच्यातून. पण पेत्राला काही मिळालं नव्हतं आणि पेत्र खूप निराश होता, दुःखी होता. तरी पण तो जाळीत होत होता. आणि प्रभू येशू म्हटलं की तू जाळी खाली टाक. आणि पेत्र म्हणत आहे तुझ्या बोलण्यावरून मी जाळी टाकतो. आणि जेव्हा पेत्राने प्रभू येशूच्या सांगण्यावरून जाळी टाकली, असं लिहिले वचनामध्ये की इतके मासे मिळाले की त्यांची नाव बुडायला लागली. आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की आमचा परमेश्वर असा परमेश्वर आहे की आम्हाला अपयश आम्हाला आलं असेल कदाचित किंवा आम्ही निराश असू, आम्ही दुःखी असू, पण आमचा परमेश्वर आम्हाला यश देऊ शकतो, देतो. तो आम्हाला यश देतो. पण कधी तो प्रभू येशूने स्वतः जाळी खाली टाकली नाही किंवा पेत्राला तो असं म्हटलं नाही की आता खूप मासे मिळतील तुला इथं जाळी टाकल्यानंतर. तो म्हटला फक्त इथं जाळी टाक. आणि पेत्राने जेव्हा विश्वासाने येशूचं वचन ग्रहण केलं, एक्सेप्ट केलं, आणि जेव्हा त्यांनी जाळी खाली टाकली तेव्हा त्याला खूप पुष्कळ असे मासे मिळाले, इतके मिळाले की नाव बुडायला लागली. त्यांनी ते मासे घेण्यासाठी गोळा करण्यासाठी त्यांनी दुसऱ्या त्याच्या भागीदारांना पण बोलावलं. जेव्हा आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, जेव्हा आम्ही परमेश्वराचा शब्द ऐकतो, तेव्हा परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो. आणि तो आम्हालाच नाही तर आमच्याबरोबर इतरांनाही आशीर्वादित करतो. खूप वेळा आम्ही जीवन जगत असताना असं होतं की आम्हाला चुकीचे अनुभव येतात, आम्ही कष्ट करतो पण आमच्या हाताला काहीच मिळत नाही. आम्ही अपेक्षा करतो, आम्ही चांगल्या नोकरीची अपेक्षा करतो, आम्ही चांगल्या रिलेशनशिपची अपेक्षा करतो, आम्ही चांगल्या कुटुंबाची अपेक्षा करतो, चांगल्या बिझनेसची, चांगल्या गोष्टींची आम्ही अपेक्षा करतो. आणि कदाचित खूप वेळा आमच्या पदरामध्ये निराशा पडते पेत्रासारखी. काहीच मिळत नाही, आम्हाला काहीच मिळत नाही, काहीच आम्हाला तिथून लाभ होत नाही किंवा जे आम्हाला हवं आहे ते आम्हाला प्राप्त होत नाही. तर निराश होऊ नका, सोडून देऊ नका. तर पुन्हा एकदा प्रयत्न करा, कारण आमचा परमेश्वर आशेचा परमेश्वर आहे. सोडून देऊ नका. खूप वेळा असं वाटतं सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या, पण नाही, आमचा परमेश्वर आम्हाला परत एकदा, त्यांनी जर पेत्राला त्याच सरोवरामध्ये, त्याच नावेमध्ये, त्याच जाळीच्याद्वारे जर पुष्कळ मासे मिळवून दिले, तर आमचा परमेश्वर आमच्या ह्याच जीवनामध्ये आम्हाला आशीर्वादित करू शकतो. आम्ही जिथं राहतो तिथंच तो आम्हाला आशीर्वादित करू शकतो. एक अनुभव चुकीचा आला, एक घटना चुकीची घडली म्हणून आमचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकत नाही किंवा आम्ही जीवन जगायचं सोडावं असं होऊ शकत नाही. कारण आमचा परमेश्वर आमच्या ह्या अनुभवाला आशीर्वादामध्ये बदलण्याची ताकद ठेवतो. पण कधी, जेव्हा आम्ही परमेश्वराचा शब्द ऐकू आणि त्याच्या वचनाप्रमाणे जेव्हा आम्ही कृती करू, आमचा परमेश्वर
जिथं निराशा आली तिथं आशा देणारा परमेश्वर आहे. जिथं काहीच नव्हतं ना तिथं इतका आशीर्वाद देईल की तुमच्याबरोबर इतर तुमच्या आजूबाजूचे लोक पण आशीर्वादित होतील, कारण त्यांनी पेत्राला तसं आशीर्वादित केलं आहे. फक्त पेत्राचंच असं उदाहरण आहे का? वचनामध्ये असं लिहिले, जक्कई नावाचा एक व्यक्ती होता आणि लुक्कूस शुभवर्तमान 19 अध्याय 1 ते 10 वचनामध्ये ते उदाहरण लिहिलेलं आहे बायबलमध्ये, की जक्कई नावाचा व्यक्ती होता. तो खूप त्याची उंची कमी होती आणि तो येशूला फक्त बघण्याचा प्रयत्न करत होता, पण जक्कईला त्याच्या कमी उंचीमुळं त्याला येशूला पाहता येत नव्हतं किंवा आणि खूप गर्दी होती येशूच्या बाजूला. आणि जक्कई काय केला की तो गर्दीतून बाजूला झाला आणि तो पुढं जाऊन एका उंबराच्या झाडावर चढून बसला. जक्कई एक मोठा अधिकारी व्यक्ती आहे, तो जकातदाराचा प्रमुख आहे. फक्त जकातदार नाही तर जकातदाराचा प्रमुख आहे. त्यांनी आपलं पद वगैरे आपण काय आहोत ते सगळं बाजूला ठेवलं आणि फक्त येशूला पाहण्यासाठी तो उंबराच्या झाडावर चढून बसला. त्याचा पहिला प्रयत्न फसला होता गर्दीमध्ये बघण्याचा. जक्कईचा पहिला प्रयत्न सक्सेस झाला नव्हता. त्याला येशूला बघण्यामध्ये यश आलं नव्हतं आणि जक्कई आपल्या घरी गेला नाही. खरं सांगते, मी असते तर मी घरी गेले असते, म्हटलं असतं नंतर कधीतरी आपण येशूला बघू. पण जक्कई चांगला व्यक्ती होता, तो असं नाही म्हटला नंतर मी येशूला बघू, कारण नंतर कधीच जक्कईला येशूला पाहता आलं नसतं. कारण लुक्कूस शुभवर्तमान 19 अध्यायामध्ये प्रभू जक्कईचं उदाहरण आहे आणि यरिहोमधून गेल्यानंतर प्रभू येशू यरुसलेममध्ये गेला आणि यरुसलेममध्ये त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं आणि जक्कईने ही संधी सोडली नाही आणि जक्कई उंबराच्या झाडावर चढून बसला आणि त्याने येशू ख्रिस्ताला पाहिलं. फक्त पाहिलं का? वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की इफिस्करस पत्र 3 अध्याय 20 वचनामध्ये, आमच्या मागण्या आणि कल्पनेच्या पलीकडे आमचा परमेश्वर आम्हाला देतो किंवा आमच्या जीवनामध्ये काम करतो. जक्कईला फक्त पाहायचं होतं. त्याचा पहिला प्रयत्न फसला तरी तो परत एकदा उंबराच्या झाडावर चढून येशूला पाहण्याचा प्रयत्न केला आणि वचन सांगतं, प्रभू येशू म्हटलं, जक्कई चला आज मला तुझ्या घरी राहायचंय. आणि जक्कई जेव्हा प्रभू येशूला घेऊन घरी जात होता, वचन सांगतं लोक कुरकुर कुरकुर करत होते आणि येशूने जक्कईला एकही शब्द बोलला नाही. पण त्याला जाणीव झाली जक्कईला की आपण चुकीचे व्यक्ती आहोत आणि येशू संगतीत चालण्यामध्ये इतकी ताकद आहे की आमच्या गोष्टी आम्हाला प्रगट होतात की आम्ही कुठं चुकत आहोत. आणि जक्कईने ठरवलं, एक निर्णय घेतला, मी चुकीच्या गोष्टी सोडल आणि मी परमेश्वराच्या गोष्टींवर लक्ष देईल. त्यांनी काय म्हटलं, प्रभू मी जर कोणाचं लुबाडून घेतलं असेल मी चौपट परत करतो आणि जर मी आणि मी माझं अर्ध द्रव्य मी गरिबांना वाटून देतो. जक्कईचा स्वभाव बदलला. जेव्हा जक्कईचा स्वभाव बदलला, त्याने पश्चाताप केला, चुकीच्या गोष्टी कबूल केल्या, सोडून दिल्या, परतफेड केली. प्रभू येशू म्हटला, आज ह्या घराला तारण प्राप्ती झाली आहे. जक्कई फक्त पाहण्याचा प्रयत्न करत होता, पण परमेश्वराने त्याच्या कुटुंबाला तारण दिलं असं या वचनामध्ये लिहिलेलं आहे. पण हे कधी झालं, कधी शक्य झालं जक्कईच्या घराण्याचं तारण? जेव्हा जक्कईने परत एकदा प्रयत्न केला येशूला बघण्याचा. जर त्यांनी प्रयत्न केला नसता प्रभू येशूला पाहण्याचा तर कधीच जक्कईच्या कुटुंबाचं तारण झालं नसतं. आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की आमच्या परमेश्वराची आमच्याबद्दल हीच इच्छा आहे की आम्ही परत प्रयत्न करावा, आम्ही सोडून देऊ नये, आम्ही माघारी फिरू नये, तर आम्ही प्रयत्न करावा. आणि आमचा परमेश्वर आम्हाला यश देणारा परमेश्वर आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला एकदा नाकारलं पण होतं, तरी पण प्रभूने त्याला परत एकदा संधी दिली. आपल्याला माहिती आहे योहानाचं शुभवर्तमान 21 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, प्रभू येशू त्याच्याकडे परत गेला. पेत्राने 3 वेळा प्रभू येशूला नाकारलं होतं आणि 3 वेळा प्रभू येशू पेत्राला म्हणत आहे, पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतो का? पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतो का? आणि प्रभू येशूने परत एकदा त्याला त्याच्या कामावर बोलवून घेतलं, त्याला नियुक्त केलं आणि त्याला अधिकाराने स्थापित केलं. आमचा परमेश्वर कधीच आम्हाला सोडत नाही आणि टाकत नाही. म्हणून मी परत एकदा सांगते, एक निराशादायक घटना, एक चुकीची घटना, एक ॲक्सिडेंट किंवा एखाद्या व्यक्तीचं घरातून जाणं, याच्यामुळे जर तुम्ही दुःखी आणि निराश झाला असाल तर
मी तुम्हाला सांगू इच्छिते की आमचा परमेश्वर चांगला परमेश्वर आहे. दुःखी होऊ नका, निराश होऊ नका, तर परत एकदा प्रयत्न करा. आपले आणि आपल्या देवाचे चांगले नाते संबंध स्थापित करा. जेव्हा पेत्राने प्रभू येशूचं ऐकलं आणि जाळी खाली सोडली, त्याला भरपूर मासे मिळाले. जक्काई जेव्हा परत एकदा प्रयत्न केला आणि त्यांनी पश्चाताप केला, त्यांनी सोडून दिलं, त्याच्याने त्याच्या घराण्याचं तारण झालं. प्रार्थना करा की परमेश्वर तुम्हाला काहीतरी बोलल, काहीतरी सांगल, काहीतरी करायला लावल तो तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी करचाल, नक्की यश तुमचंच आहे. प्रेज द लॉर्ड. कारण आमचा परमेश्वर आम्हाला कधी सोडून देत नाही, तो आम्हाला कधी टाकून देत नाही. आणि आपण एक उदाहरण पाहणार आहोत. बायबलमध्ये लिहिलेलं आहे प्रेषितांची कृत्य, त्याचा 15वा अध्याय आणि त्याचं 36 आणि 39 वचन. प्रेषितांची कृत्य 15वा अध्याय, आपण हे वचन वाचणार आहोत. हालेलुया. प्रेषितांची कृत्य 15वा अध्याय आणि त्याचं 36 ते 39 वचन वाचते मी. या ठिकाणी, मग काही दिवसानंतर पौल बर्नबाला म्हणाला, ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनाची घोषणा केली त्या प्रत्येकात परत जाऊन भावांना भेटू आणि ते कसे आहेत ते पाहू. तेव्हा मार्क म्हटलेला योहान यालाही आपणाबरोबर घ्यावे असे बर्नबाचा विचार होता. परंतु पौलाला वाटले की पफुल्याहून जो आपल्यापासून निघून गेला होता व आपल्याबरोबर कामावर आला नाही, त्याला आपल्याबरोबर घेणं बरोबर नाही. या ठिकाणी प्रेषितांची कृत्य 15व्या अध्यायामध्ये एक वचनामध्ये लिहिलेलं आहे की पौलाची इच्छा होती की ज्या ज्या ठिकाणी हे लोक वचन शिकवलेत, ज्या ज्या गावाला ते आधी परमेश्वराचे वचन शिकवलेत, त्या गावाला परत एकदा जाऊ. आणि बर्नबाची इच्छा होती की मार्कला संगती घेऊन जावं. बर्नबा म्हणत आहे की आपण असं करू, मार्कला संगती नेऊ. आणि पौल त्याला म्हणत आहे की मार्कला संगती नाही न्यायचं, कारण मार्क एका गावाला हे लोक वचन शिकवायला गेले आणि अर्ध्यातनच निघून गेला होता. मार्क हा सेवेमध्ये कायम पौलाच्या बरोबर राहिला नाही, की एका मिशनरी सेवेमध्ये तो पूर्ण सेवा होईपर्यंत तिथं राहिला नाही, थांबला नाही. म्हणून पौलाची इच्छा नव्हती मार्कला संगती घेऊन जावं. आणि पौल म्हणत आहे की त्याला आपल्या बरोबर घ्यायचं नाही. आणि वचन सांगतं इथं की पौलाचं आणि बर्नबाचं कडाक्याचं भांडण झालं या गोष्टीवरून, की तो म्हणतो की मार्कला घ्यायचं, हा म्हणतो मार्कला नाही घ्यायचं. आणि पौलाने वचनामध्ये असं लिहिले की बर्नबाने मार्कला निवडून तो गेला आणि पौलाने सिलासला निवडून तो गेला. आणि हे दोघं वेगळे वेगळे झाले. पौल वेगळा झाला आणि बर्नबा वेगळा झाला. पौलाने सिलासला संगती घेतलं, बर्नबाने मार्कला संगती घेतला. आणि आपल्याला माहीत नाही की ह्या मार्कचं नंतर काय झालं, कारण हा मार्क अर्धवट कामं सोडून परत येत होता असं पौलाचं म्हणणं होतं. पण देवाचं वचन सांगतं, पौल स्वतः म्हणत आहे, 2 तिमोथेचं पुस्तक त्याचा 4था अध्याय आणि 11वं वचन आपण वाचते मी तुमच्यासाठी. तिमोथेचं 2 तिमोथी 4:11. हालेलुया, हालेलुया. 2 तिमोथेचं 2 तिमोथी 4था अध्याय आणि त्याचा 11व्या वचनामध्ये असं लिहिलंय की लूक मात्र माझ्या जवळ आहे आणि मार्कला आपल्या बरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगाचा आहे. तिमोथेला पत्र हे पौलाने लिहिलेलं आहे. पौलाने तिमोथेचं पत्र लिहिलं आणि पौल तिमोथेच्या पत्र 4था अध्याय आणि त्याचं 11वं वचन तुम्ही हे वाचा. याच्यामध्ये पौल स्वतः असं म्हणत आहे, लूक माझ्या जवळ आहे, मार्कला आपल्या बरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगाचा आहे. ज्या मार्कबद्दल पौलाचं असं मत होतं की तो अर्ध्यातून सोडून गेला, तो आपल्याबरोबर आला नाही, त्याला आपल्याबरोबर सेवेला येऊ द्यायचं नाही, त्याला घेऊन जायचं नाही. आणि बर्नबाने त्याला संधी दिली, बर्नबा त्याला सेवेला घेऊन गेला. आणि आपल्याला माहीत नाही की मार्कचं काय झालं, पण वचन सांगतं इथं 2 तिमोथी त्याचा 4था अध्याय आणि 11व्या वचनामध्ये पौल स्वतः असं कबूल करत आहे, मार्कला माझ्याकडे घेऊन येतो, माझ्या सेवेसाठी उपयोगाचं पात्र आहे. हा मार्क कोण आहे, तर हा बर्नबाचा भाचा आहे.
आणि बर्नबाच्या बहिणीचा मुलगा असेल कदाचित. हाच मार्क आहे ज्यांनी नवीन कराराचं पहिलं पुस्तक लिहिलं. आपल्याला माहिती असेल की मार्कचं शुभवर्तमान हे शुभवर्तमानामधलं पहिलं पुस्तक. मत्तईचं जरी आपण नवीन करार वाचतो तेव्हा मत्तईचं शुभवर्तमान पहिलं शुभवर्तमान आहे, पण लिहिताना मार्कचं शुभवर्तमान पहिल्यांदा लिहिलं गेलं आहे. आणि हा मार्कचं शुभवर्तमान मार्काने लिहिलेला आहे, जो मार्क बर्नबाचा भाचा आहे, जो मार्क अर्ध्यातूनच पळून गेला होता, जो मार्क सेवेमध्ये टिकला नव्हता. आणि पौलाने असं मत केलं होतं त्याच्याबद्दल की तो अर्ध्यातून जातो, त्याला आपल्याबरोबर घ्यायचं नाही. ह्या एका कारणावरून तो आणि बर्नबा वेगळे झाले. पण नंतर पौलाला त्याची चूक लक्षात आली आणि तो म्हणत आहे मार्कला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला फार उपयोगाचा आहे, असं देवाचं वचन सांगतं. आणि परमेश्वर आम्हाला संधी देतो. परमेश्वर जर आम्हाला सोडत नाही तर पहा, आम्ही पण कधी कधी काही गोष्टी सोडू नये. बर्नबाने मार्कला संधी दिली, परमेश्वराने त्याला स्थापित केलं. मार्कचं शुभवर्तमान हे मार्काने लिहिलेलं आहे. आणि अजून एक वचन वाचू आपण, कलसेकराचं पत्र 4 अध्याय आणि त्याचं 10वं वचन. कलसे 4:10. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमचा परमेश्वर आम्हाला संधी देतो, पण कधी जेव्हा आम्ही परत प्रयत्न करतो, आम्ही जेव्हा देवाच्या मार्गामध्ये चालतो, देवाचं वचन ऐकतो, देव जे बोलल ते जेव्हा आम्ही करू ना, नक्की अपयश येऊ द्या, निराशा येऊ द्या, दुःख येऊ द्या, चुकीच्या घटना घडू द्या, पण आमचा परमेश्वर आम्हाला त्याच्यातून परत एकदा स्थापित करू इच्छितो. परत एकदा तो आम्हाला संधी देऊ इच्छितो, तो आम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. आपण वाचू कलसेकराचं पत्र 4 अध्याय आणि त्याचं 10वं वचन. कलसे 4:10. कलसे 4:10 मध्ये, अरिस्तार्क माझा सोबतीचा बंदिवान तुम्हा सलाम सांगतो, आणि बर्नबाचा भाचा मार्कही सलाम सांगतो. हे कलसेकराचं पत्र पण पौलाने लिहिलेलं आहे. आणि पौल स्वतः म्हणत आहे 18 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की माझा पौलाचा माझ्या हाताने लिहिलेला सलाम. आणि हे पत्र, कलसेकराचं पत्र पौलाने लिहिलेलं आहे. आणि पौल म्हणतं बर्नबाचा भाचा मार्क तुम्हाला सलाम सांगतो. आणि कलसेकराची इथं पण सेवा करताना, कलसेतल्या मंडळीमध्ये सेवा करताना मार्क त्याच्या बरोबर होता. आमचा परमेश्वर आम्हाला संधी देतो. बर्नबाने मार्कला संधी दिली आणि तोच मार्क ज्याने मार्कचं शुभवर्तमान लिहिलं. आणि आम्हाला किती फायद्याचं आहे मार्कचं शुभवर्तमान. आम्ही वाचतो, आम्हाला कळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने काय चिन्ह चमत्कार केले. पण तो मार्क पण सेवेमध्ये सुरुवातीला स्थिर राहिला नाही, तो अर्ध्यामधून निघून आला होता. आणि पौलाने पण त्याच्याबद्दल चुकीचं मत केलं होतं की हा व्यक्ती आपल्यासाठी उपयोगाचा नाही. पण बर्नबाने त्याला संधी दिली. बर्नबा एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. बर्नबाने पौलाला सुरुवातीच्या काळामध्ये मदत केली, त्याने मार्कला मदत केली. मार्क परत एकदा स्थापित झाला, मार्क प्रभू येशूच्या सेवेमध्ये टिकला. आणि हा मार्क आहे ज्यांनी मार्कचं शुभवर्तमान लिहिलं. आज आपण 3 उदाहरण पाहिली की प्रभू येशूनी पेत्राला निराशा आली होती. रात्रभर त्यांनी कष्ट केलं होतं पण त्यांना मासे मिळाले नव्हते. पण प्रभू येशूच्या सांगण्यावरून जेव्हा पेत्राने जाळी खाली टाकली, पेत्राला पुष्कळ मासे मिळाले, पुष्कळ आशीर्वाद मिळाला त्याला आणि त्याच्या सोबतीच्या लोकांना पण आशीर्वाद मिळाला. आपण दुसरं उदाहरण पाहिलं जक्कईचं. जक्कईने जेव्हा परत एकदा प्रयत्न केला प्रभू येशूला पाहण्याचा, त्याने पश्चाताप केला, तेव्हा देवाचं वचन सांगतं जक्कईच्या घराचं तारण झालं. आणि तिसरं उदाहरण पाहिलं आपण मार्क जो अर्ध्यामधून अर्ध्या कदाचित तुमचा आणि माझा पण कधी कधी असा स्वभाव आहे, अर्धवट गोष्टी मला असं वाटतं टाकून द्याव्या, कारण ह्या गोष्टी पूर्णच होत नाहीत आणि काही चांगलं घडत नाही, काही चांगलं होईल असं काही वाटत नाही. पण धीर धरा, सोडू नका. आमचा परमेश्वर आम्हाला यश देणारा परमेश्वर आहे. आणि तुम्ही म्हणसाल की आम्ही मनुष्य असल्यामुळे चुकतो, निराश होतो, दुःखी होतो, पण देवाच्या वचनामध्ये असं लिहिले की उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. दुसरं वचन सांगतं पृथ्वीला आकार नव्हता, ती अस्ताव्यस्त झाली होती, पण देवाचा आत्मा तिच्यावर तळपत राहिला होता. देवाने सुरुवातीला उत्पत्ती 1:1 मध्ये सुंदर पृथ्वी बनवली होती, पण ती अस्ताव्यस्त कशी झाली आपल्याला माहिती नाही.
पण देवाचं वचन सांगतं, देवाचा आत्मा पृथ्वीवर तळपत होता आणि देवाने पृथ्वीला परत एकदा नवीन आकार दिला, परत एकदा जीवसृष्टी बनवली परमेश्वराने. जर परमेश्वर एवढ्या मोठ्या पृथ्वीला आकार देऊ शकतो, मी असं देवाकडे प्रार्थना करते, देवा जर तू एवढी मोठी पृथ्वीला परत एकदा आकार देऊ शकतो, सुंदर बनवू शकतो, तर नक्की माझ्या जीवनाला तू चांगला आकार देशील आणि मला हे माझं जीवन सुंदर बनवशील. आमचा परमेश्वर कुठलीच गोष्ट सोडून देत नाही, टाकत नाही. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की परत एकदा प्रयत्न करा. एक चुकीचा अनुभव आला, एक घटना चुकीची घडली, एखादी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही म्हणून सोडून देऊ नका. परत एकदा प्रयत्न करा. परमेश्वर तुम्हाला नक्की यश देईल, आशीर्वाद देईल. तुमच्यासाठी चांगल्या संधी परमेश्वराने ठेवलेल्या आहेत असं मी म्हणते. पण परमेश्वराचा शब्द ऐका. चुकीच्या गोष्टी जर केल्या असतील, झाल्या असतील, पश्चाताप करा, कबूल करा, सोडून द्या, परतफेड करा. परमेश्वर तुम्हाला स्थापित करा. चुकीचं काहीतरी गोष्टी अर्धवट सोडल्या असतील तुम्ही मार्कासारख्या, मी आज तुम्हाला म्हणते, परत एकदा असे लोक जे बर्नबासारखे तुमच्या आयुष्यात कदाचित असतील, त्यांच्या संगती जोडून राहावा. तुम्ही स्थापित व्हाल, तुम्ही परमेश्वराचं उपयोगाचं, मानाचं पात्र होत जाल. आणि जे देवाची सेवा करतात त्यांना देव आशीर्वादाने आशीर्वादित करतो. जे देवाचा सन्मान करतात त्यांचा परमेश्वर सन्मान करतो. आणि आपण वाचलं वचन इफेस 3:20 की आमच्या मागण्या आणि कल्पनेच्या पलीकडे आमचा परमेश्वर आम्हाला देणारा परमेश्वर आहे. म्हणून मी तुम्हाला आज उत्तेजित करू इच्छिते की कधीच सोडून देऊ नका, टाकून देऊ नका, निराश होऊ नका, दुःखी होऊ नका, परत फिरू नका, तसंच पुढं जावा. जसं वचन सांगतं की जक्कईने घरी गेला नाही, तो जक्कई म्हटला काही पण करेल, मी आज येशूला बघलच. आणि त्याच्या ह्या निर्णयामुळं ना त्याने फक्त येशूला पाहिलं नाही, त्याच्या पश्चातापाने त्याला तारण मिळालं. खूप मोठी गोष्ट आहे तारण होणं आमचं. आणि आम्ही मिळवू शकतो. आम्ही हारणारे लोक नाही, तर आम्ही महाविजयी लोक आहोत. आमचा प्रभू येशू विजयी आहे आणि त्याच्या विजयाने आम्ही महाविजयी झालेलो आहोत. आणि स्वतःला स्वतःमध्ये उत्तेजित करा. वचन वाचा. हे परत एकदा मी जे रेफरन्स सांगितलेत वाचा. देवाचे वचन वाचा, देवाच्या वचनाचा अभ्यास करा. तुम्हाला कळेल की परमेश्वर कधीच तुम्हाला सोडत नाही आणि टाकत नाही. तो नेहमी आमच्या बरोबर आहे. स्वतःला उत्तेजित करा आणि नक्की परमेश्वर आशीर्वादाने तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड.